इलेक्शन अर्ज माघारीवरून प्राणघातक हल्ला, ऐकूनच हादरून जाल सत्य घटना। निवडणूक म्हणजे जणू लढाईच असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे। आर या पार म्हणत कोणत्याही मार्गाने विजय मिळवण्यासाठी धडपड केली जात असल्याने दिसून येते। काही वेळा हा संघर्ष इतका पराकोटाला पोहोचतो की हाणामाऱ्या गोळीबाराच्या घटना घडतात। तेव्हा मात्र पोलीस यंत्रणेसमोर आव्हानच उभे राहते। सध्या धुळे जिल्ह्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे। उमेदवारी माघारीच्या कारणातून दोन गटामध्ये झालेली धुमचक्री, तर त्याआधी गुरुद्वारामध्ये प्रमुखांची झालेली हत्या, अशा घटनांनी जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे। त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे ठाकलेले आहे। धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला होता। महाराष्ट्रामध्ये भाजपाची लाट असल्याने व इच्छुकांची संख्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने भाजपने उमेदवारी देण्यासाठी खूपच गुप्तता आणि सावधानता बाळगली होती। जाहीर झालेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी सायंकाळी भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली। भाजपाने ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली त्याच भाजपात ऐनवेळी सहभागी झालेल्यांची नावे असल्याचे पाहून निष्ठावंतांमध्ये तीव्र संतापाची नाराजी पसरली। काहींनी बंड करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले, तर काहींनी उमेदवारी अर्ज दाखल केले। महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या। त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार राऊळ यांच्या तोंडाईचा नगर परिषदेची अध्यक्षासह पूर्ण निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने महाराष्ट्राचे लक्ष धुळ्याकडे म्हणजे तोंडाईचाकडे लागलेले होते। तोंडाईचा नंतर भाजपाचे काही नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे नगरसेवक बिनविरोध निवडून आणण्याचा अप्रत्यक्ष संदेश वरिष्ठ पातळीवरून स्थानिकांना दिला गेला। उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांच्या पूर्वसंध्येला धुळे शहर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे धुळे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते यांना सोडून भाजपामध्ये प्रवेश केला। प्रवेश करताच त्यांच्या अर्धांगिनीला प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपाची उमेदवारी देण्यात आली। रणजित भोसले यांच्या अर्धांगिनी सौ उज्ज्वला यांना भाजपाने केवळ उमेदवारीच दिली नाही, तर तमाम महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी बिनविरोध निवडून आल्याचे कागदोपत्री जाहीर करण्यात आले। धुळे महानगरपालिकेच्या इतर प्रभागातही बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न झाले। त्यात प्रभाग क्रमांक 5 क सुद्धा अपवाद नव्हता। या प्रभागातून सर्वसाधारण महिला निवडून द्यायची होते। तेथून गीतांजली शशिकांत कोळी, शशिकला सुरेश जैन, प्रतिभा शिवाजीराव चौधरी, कांचल अमोल चौधरी, इंदुबाई रामचंद्र कोरी, स्मिता कांतीलाल दालवाले, दिशा राकेश काकडे, शुभांगी कपिल जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। त्यांच्यापैकी गीतांजली कोळी, शशिकला जैन, प्रतिभा चौधरी यांचे अर्ज छाननीमध्ये विविध कारणास्तव बाद ठरले। त्यामुळे संध्या सागर कदम यांनी भाजपाकडून, कमलाबाई काळू चौधरी यांनी राष्ट्रवादी अजित पवार कडून आणि शुभांगी कपिल जाधव यांनी अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले होते। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत या तिघा उमेदवारांचेच अर्ज शिल्लक होते। सागर कांबळे हे आपली पत्नी सौ संध्या सागर कांबळे यांची बिनविरोध निवड होण्यासाठी प्रयत्नशील होते। उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केलेल्या कमलाबाई काळू चौधरी या आपला अर्ज मागे घेण्यासाठी संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये आलेल्या होत्या। तेव्हा त्यांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून राजेंद्र बोरसे, प्रकाश बोरसे, रमेश बोरसे, बबलू बोरसे, पदेश बोरसे आदींनी प्रतिबंध केला। तेव्हा कमलाबाई काळू चौधरी यांचे चिरंजीव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे शहर जिल्हाध्यक्ष
कैलास चौधरी यांच्यामध्ये वाद झाला। वाद अधिक चिघळू न देता कमलाबाई चौधरी यांची उमेदवारी अधिकृतरित्या मागे घेण्यात आली। प्रभाग क्रमांक 5 क मधून सौ संध्यासागर कांबळे भाजपा आणि सौ शुभांगी कपिल जाधव अपक्ष या दोघांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने सौ शुभांगी जाधव यांना आपली उमेदवारी मागे घेण्याबाबतचे प्रयत्न सागर कांबळे यांच्याकडून चालू होते। त्या प्रयत्नांना यशही आले होते। आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी शुभांगी जाधव या संबंधित निवडणूक कार्यालयामध्ये येण्यासाठी निघालेल्या होत्या, पण अचानक त्या अंतर्धान पावल्याने सागर कांबळे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान रमेश बोरसे, पप्पू उर्फ गौरव बोरसे, राजेंद्र महादेव बोरसे, गिरीश उर्फ बबलू चौधरी, बावराव बोरसे आणि उमेश कांबळे, सागर कांबळेचा भाऊ व त्यांचे सहकारी देवपुरातील शनी मंदिर परिसरामध्ये आमने सामने आले। बोरसे गटाने शुभांगी जाधव यांचे अपहरण केल्याचा आरोप उमेश कांबळे याने केला। त्यावरून दोघा गटामध्ये वाद झाला आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारी झाले। या हाणामारीच्या दरम्यान अज्ञाताकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये बंटी उर्फ उमेश कांबळे याच्या पोटाजवळून माकड हाडामध्ये गोळी गेल्याने ते गंभीर जखमी झाला। दरम्यान या हाणामारी प्रसंगी सागर कांबळे आणि त्याचे साथीदार घटनास्थळी एका वाहनातून आले। त्यांनी धारदार कोयत्याने रमेश बोरसे याच्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यामुळे रमेश बोरसे याचा डावा हात आणि डावा पाय गंभीररित्या जखमी झाला। या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या कैलास काळू चौधरी यांच्या हाताला आणि हाताच्या बोटांना गंभीर जखमी झाली। 2-3 गटातील हल्ला प्रतिहल्ला सुरू असताना देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामा पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आदी अधिकारी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाल्याने आणि परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले। गावठी कट्ट्यातून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या बंटी उर्फ उमेश कांबळे याला सिद्धेश्वर रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले। सागर कांबळे याने केलेल्या हल्ल्यामध्ये हात आणि पाय जायबंदी झालेल्या रमेश बोरसे यांना हिरे शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। हाताला आणि हाताच्या बोटांना गंभीर जखम झालेल्या कैलास काळू चौधरी यांना प्रथम हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये नंतर शतायुषी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। या सर्व धांदलीमध्ये उमेदवारी माघार घेण्याची वेळ संपल्याने अपक्ष उमेदवार शुभांगी कपिल जाधव यांचा माघारीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने या मतदारसंघामध्ये संध्यासागर कदम आणि शुभांगी कपिल जाधव या भाजपा आणि अपक्ष उमेदवारांमध्ये लढत निश्चित झाली। 8 दिवसापूर्वी धुळ्यातील गुरुद्वारा प्रमुख पदाच्या वादातून 2 गटात असेच तुंबळ युद्ध झाले। तलवारी एकमेकांच्यावर उपसल्या, गोळीबार करण्यात आला, तुफान दगडफेक झाली। त्यावेळीही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सशस्त्र बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यामध्ये पोलिसांना यश आले। त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कारणावरून झालेला गोळीबार आणि एकमेकांच्यावर करण्यात आलेला प्राणघातक हल्ला लक्षात घेता पोलिसांनी सावधानता बाळगत दोन्ही गटातील फिर्यादीवरून गुन्हे दाखल करून संबंधितांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली। गुरुद्वाराच्या आवारात झालेल्या दंगली संदर्भातही संबंधितावर गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आले। त्यात रणबीर सिंग खालसा यांचाही समावेश आहे। प्राणघातक हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या बाबा धीरज सिंग यांच्या नातेवाईकांनी आणि धुळ्यातील तमाम शीख बांधवांनी रणबीर सिंग खालसा यांच्यावर उघड आरोप केले होते। त्यानेच बाबा धीरज सिंग यांच्यावर प्राणघातक हल्ला करायला लावला असे सांगण्यात आल्याने व तशी लेखी फिर्याद दिल्याने
रणबीर सिंग यांच्या विरोधामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले। रणबीर सिंग खालसा न्यायालयीन कस्टडीत असता त्याच्या विरुद्धचा आरोपाची शहानिशा करण्यासाठी धुळे पोलिसांनी रणबीर सिंग खालसा याच्या खोलीची पंचायतसमक्ष कायद्याच्या चौकटीमध्ये झडती घेण्यात आली असता त्याच्या खोलीमध्ये SMHPM कंपनीची 35 जिवंत काडतुसे आणि 2 मॅगझीन आदी प्राणघातक साहित्य आढळून आले। या नवीन घडामोडीमुळे आधीच वादावादीत रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या विरोधात धुळे शहर पोलीस स्टेशनला शस्त्र अधिनियम अन्वये स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर रणबीर सिंग आणि त्याच्या पाठीराख्यांचा धुळ्यामध्ये वाढत चाललेला उपद्रव लक्षात घेता धुळे पोलिसांनी रणबीर सिंग सुखदेव सिंग खालसा याच्या तडीपारीचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया शांततेतच पार पडली जावी याची काळजी पोलीस प्रशासन घेत असून उपद्रवखोर लोकांच्यावर कडवी नजर ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याने धुळे शहरामध्ये सध्या तरी शांतता आहे।